दक्खन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। राज्य आवे की इच्छा। हम औरंग से मिलने वाले हैं। आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही। भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए, उसका कोई क्या बिगाड़ लेगा। पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था। इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी। जहाँ जहाँ भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो। समय आ गया है, अब वार होगा। औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, नमो पार्वती पतये, हर हर महादेव। हम और पूरा मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे। विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार। संभल कर ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग। हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी। लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। तुला एक गोष्ट सांगू काय, ते सिक्रेट या पिक्चर से रुखसत हो चुका है की बाकीच्या मूवीज मध्ये मोठे मोठे सेट्स घेतात, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये लोकांची संख्या कमी वाटते. पण या पिक्चरचं अपोजिट आहे. याच्यामध्ये जे रिअल साईज आहे ना राजवाड्यांची, वाड्यांची, ती साईज छोटी आहे, कन्सिस्टेड आहे आणि जास्तीत जास्त लोक गचागचा भरलेले आहे. आता मला सांग, एखाद्या घरामध्ये भांडण होते, सगळे लोक त्या घरामध्ये घुसून उभा राहिले, ते कसं कन्सिस्टेड वाटतं. तसा सीन आहे की वाड्यामध्ये सगळे सैनिक मावळे घुसलेत, उभा आहेत, तर कसं कन्सिस्टेड म्हणजे फेक नाही वाटत तो सिनेरिओ. करेक्ट. त्यांनी जी ड्रेसिंग यूज केली ना ती तेवढी नॅचरल वाटते ना, असं वाटतं म्हणजे कॉस्ट्यूम म्हणजे रिअल वाटतंय सगळं, नाही का, पूर्ण एकदम. इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है. मी थोडंसं वाचलं होतं, रिसर्च केलं होतं, त्याच्यामध्ये जे काही कॉस्ट्युम्स त्या काळात यूज केले जात होते महाराजांचे, तर ते त्यांचा रेफरन्स घेऊन यांना डिझाईन केले. म्हणजे स्वतःची क्रिएटिव्हिटी टाकले नाही, ऍज इट इज त्यांनी कॉपी करायचा प्रयत्न केला. अँड दॅट इज द ओनली बेस्ट पार्ट. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली ना, मी कमेंट्स पण वाचल्या, म्हणजे खूप रील्स वगैरे व्हायरल होतात छावाच्या, तर आहे ना मी खूप आनंदाने कमेंट्स उघडले, यार किती सगळे खुश असतील. आपल्याला काय वाटतं, यार आपल्या राजाचं आहे, त्यांनी पण कौतुक वगैरे तर बघितलं मी, पण आहे ना काही कमेंट्स आहे ना अशा होत्या की यार हे फेक वाटतंय, हा पिक्चर का बरं म्हणजे चुकीच्या हातांनी बनवला, असं बनवलं, म्हणजे आणि ह्या कमेंट्स मराठीत होता. मला तर एवढीच मोठी गोष्ट आहे की मराठीमध्ये तर बनायची पिक्चर, ठीक आहे. तो ऍक्च्युली मी डिरेक्टरचा एक इंटरव्ह्यू बघत होतो. आपण मराठी असून आपल्याला माहित नाही, पण शिवछत्रपतींचा जो इतिहास आहे ना
तो बाहेर ऑक्सफर्ड मध्ये त्याचं शिक्षण घेतलं जातं. आपल्याला जास्त ह्या गोष्टींबद्दल माहित नाहीये. आपल्याला मग काय, आपण फक्त एक गोष्ट बघतो आणि जज करायला लागतो. म्हणजे मला ती गोष्ट बघून का बरं वाईट वाटलं माहितीये की यार एखाद्या डिरेक्टरनी किंवा हिंदी डिरेक्टरनी, बॉलिवूड डिरेक्टरनी ही एक गोष्ट हातात घेतली, ती आपल्या काळजाच्या खूप जवळ आहे, बरोबर. म्हणजे ती एक नाजूक गोष्ट आहे. तर मग आणि ट्रेलर मधनं मला असं काहीच नाही वाटलं, ना अपमान वाटला कोणत्या गोष्टीचा. विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार. म्हणजे मी जेव्हा टीजर लेजेम ट्रेंडिंगला येणार आहे, हा आणणार आहे. पण आहे ना, एखाद्याने ती गोष्ट उचलली आहे, बरोबर, आणि त्याला जर आपणच जर निग्लेक्ट केलं ना की अरे यार हे काय केलं, हे का बरं केलं, हे का बरं केलं. मी तुम्हाला सांगतो, आपली जी गोष्ट आहे ती बॉलिवूड वाले किंवा हॉलिवूड वाले किंवा कोणीच उचलून नाही पकडणार. पण हे मॅड डॉग वाले प्रोडक्शन आहे ना, त्यांनी मस्त काही मराठी मूवीज वरती सीन घेतलाय, जसं की मुंजा. अरे त्याच्यात त्यांनी थोडे जे काही जुने सीन्स दाखवलेत ना ऐतिहासिक, जसे की लहानपणी मुंजा कसा होता, तर जे मराठी लुक त्याच्यात यायला पाहिजे ना, तो हा मराठी लुक आहे. आणि आलाय, दिसलाय मराठी लुक, प्रॉपर मराठी लुक. मग आहे ना, माझं फक्त एवढं म्हणणं आहे, तुला काय वाटतं की आपण जर जास्तच त्यांना विरोधात गेलो किंवा हे गेलो कोणत्या गोष्टीवरनं, कोणत्या पण डिरेक्टरने उचलली आपली मराठी, म्हणजे पूर्ण मराठी एखादी गोष्ट उचलली आणि आपण त्यांना विरोध केला, तर पुढ्यापासून काय होईल माहिती का, लोक आहे ना हातच नाही लावणार त्या गोष्टीला. आणि आपला जो इतिहास आहे, आणि आपला जो इतिहास आहे, जो एवढा म्हणजे खूप मोठा इतिहास आहे आपला, म्हणजे पूर्ण भारतभर मराठ्यांनी झेंडा फडकवलेला आहे आपला, तर हा जो इतिहास आहे ना, हा समोरच नाही येणार जर आपण ह्या गोष्टी करत बसलो तर. माझं फक्त असं म्हणणं आहे की यार ठीक आहे, थोडंसं खंत कशाची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती अजूनही स्टँड अलोन मूवी नाही. नाही, तो तर येणार आहे, आय गेस येणार आहे तो. आता मराठीमध्ये बनवलाय रे, ठीक आहे, त्यांनी बनवलाय, पण प्रोडक्शन छोटं होतं आणि त्या लेवलवरती लोकांपर्यंत पोहोचला पण नाही. आता यांनी हिंदीमध्ये बनवला, हाच मग मराठी डेफिनेटली डब होणार आहे, कारण की मराठीत सगळे म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की मराठी जे मूवीज झाले ते एकदम भारी झाले, एक नंबर. त्यांच्यातले गाणे असो, आज पण ते मनात असे, असं गाणं आलं की लगेच नाचायला लागतं. थोडासा अजून पैशाचा जोर पाहिजे होता, स्टोरी नाही ना, प्लॉट आहे स्टोरी. आणि एक आय गेस ठराविक ऑडियन्स आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रातली एक ठराविक ऑडियन्सनी तो पिक्चर बघितला. आता हा जो पिक्चर आहे हा जगभरात जाणार, म्हणजे मजा. आणि डिस्ट्रीब्युशनचा मेन पार्ट आहे, कारण की मराठी मूवीजला हव्या तेवढ्या स्क्रीन्स भेटत नव्हत्या. तुम्ही हा म्हणा, नाही म्हणा, किंवा तुम्ही ते मनावर घेऊन बोला, पण मराठी मूवीजला हव्या तेवढ्या स्क्रीन्स भेटत नव्हत्या. आता हे हिंदी प्रोडक्शन्सनी बनवले ना, त्यामुळे याला हव्या तेवढ्या स्क्रीन्स भेटणार पण, आणि जर का रिस्पॉन्स जास्त आला ना, बाहेर जाणारच आहे तसं, पण ऑब्व्हियसली मोठ्या स्क्रीनवरती लागणार आहे, विषयच नाही. तर तेवढंच आपलं तेच म्हणणं आहे की यार थोडं ठीक आहे यार, अप्रिशिएट करा लोकांचं काम. लोक आपल्या एवढं, कसं आहे माहिती का, जगामध्ये ना लोकांचं एवढं आहे, ते एवढं दाखवतात, आपलं एवढं मोठं आहे आणि आपल्याला दाखवताच येत नाही, अशी गोष्ट आहे. तर मग एखाद्याने हात घेतला तर यार चलो एन्जॉय करा, अप्रिशिएट करा, सगळ्यांनी पिक्चर बघा मस्तपैकी. आम्ही दोघं तर एक्साइट आहे, आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो जाणार आहे. अरे स्वस्त असतं रेडिओवरती आहे, तर मग आमच्या हातातच आहे. विक्रम मला पिक्चर दाखवणार आहे. हा यस, हवे तर अजून 2-3 जण घेसो. अरे येऊ दे ना, डबल पाव. काय बोलायचंय तुला, जे बोलायचं काय बोलू. छत्रपती संभाजीनगर अँड छत्रपती संभाजी महाराज. तर आता या सिटीचं नावच ते, तर मला नाही वाटत की आपल्याला काही सांगायची गरज आहे त्यांना, नाही ना. आपण का बरं प्रमोट करतोय, कारण की पिक्चर भारी आहे. मला तिथं येऊन गेला ना पिक्चर, रिसेंटली येऊन गेला, ठीक आहे. आता पण स्क्रीन नव्हता एवढ्या त्याला, तर आपण तर हा छावा पिक्चर मस्तपैकी बघू, एन्जॉय करू, त्याचा पिक्चरचा पण एक रिव्ह्यू टाकू. आणि हा काही गोष्टी जर रिव्ह्यूची गरज नाहीये, हा रिव्ह्यू पण यार चलो ठीक आहे. कधी कधी काय असतं, ट्रेलर वरनं आपण जज नाही करू शकत. जर एखादी गोष्ट 100% चुकीची असेल, त्याचा आम्ही काही हे नाही करणार की नाही बरोबरच होतं. कोणती गोष्ट चुकीची असली आम्ही हेच करणार. पण आता एवढं म्हणतो की ट्रेलर आलाय, त्या गोष्टीला निगेटिव्ह मार्केटिंग किंवा निगेटिव्ह हे करू नका, कारण की खूप भारी पिक्चर असणार आहे आणि खूप मोठ्या लेवलला बनवला आहे तो, सगळं पूर्ण जगभरात येणार आहे. म्हणजे आपलं म्हणणंच तेच आहे की यार ठीक आहे, थोडंसं सेट्स असतात हे आपल्याकडे कमी आहेत, कारण की तुम्हाला सांगतो आपलं जे साम्राज्य होतं ना, जे किल्ले आहेत आपले, गड किल्ले ज्यांच्यावर राहिलेले आहेत आपले महाराज, ते ऍक्च्युली सगळे उद्ध्वस्त केलेत. म्हणजे तुम्ही बाहेर जाताल, राजस्थान झालं, जयपूर झालं, उदयपूर झालं, तिकडचे किल्ले अजून पण शाबूत आहेत.
मी जस्ट जाऊन आलो होतो. शाबूत आहेत जयपूर वगैरे उदयपूर. तर तसं आहे ना, आपल्याकडे आपले किल्ले शाबूत नाहीये. तर मग ठीक आहे, काही गोष्टी VFX असतील किंवा काही असतील, इट्स ओके. ते तर प्रत्येक पिक्चर मध्ये आपल्याला बघायला भेटतात. ते तर ते काही लोक म्हणे VFX चुकीचं आहे. कुठं कलर ग्रेडिंग बद्दल जज करत होते कमेंट. डोळ्याला छान वाटलं बघायला, बस बाबा. मला तो ओल्ड जो सीन क्रिएट व्हायला पाहिजे डोक्यामध्ये की हा चला हे पास्ट विषय दिसतोय, थोडं मराठी सीन दिसतोय, मराठी लुक येतोय, ड्रेसिंग मध्ये पण येतोय, कलरिंग मध्ये पण येतोय. एवढं टेक्निकल मध्ये नको. म्हणजे कलर, मी एक कमेंट काय बघितली, कलर ग्रेडिंग काही बरोबर नाही, पिक्चर ठीक असेल. यार कलर ग्रेडिंग, आपली गोष्ट बाहेर चालली, याच्यापेक्षा काय ते कलर बाहेर जगभरात किती कलर जातील त्याचा विचार करा ना यार. स्टाईल आहे यार, दॅट सिनेमॅटोग्राफर्सनी ती चूज केलेली एक स्टाईल आहे ते, जो की तुम्ही मराठी मूवीज बघितले का त्याच्यामध्ये कलर ग्रेडिंग किंवा असो, ड्रेसिंग असो किंवा सेट असो, त्याच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज केलं जातं. जो लुक, जो ओल्ड सीन क्रिएट करायचा, ज्याला आपण काय बोलतो बघ, ते हिस्टोरिकल सीन क्रिएट करायचा ना, तो केलाय, प्रॉपरली केलाय. मला काही प्रॉब्लेम नाही, मला आवडला भाई. आपण तर बघणार, आपण तर प्रमोट त्याच्यासाठीच बसलोय. हो, आणि तोच नाही तर अजून आता येणारे जे भारी भारी पिक्चर्स आहेत ना जुने, भरपूर आहेत असे पिक्चर जे ना एक ओल्ड सीन क्रिएट करतात तुमच्या डोक्यामध्ये. तसे पिक्चर आपण रेकमेंड करू. आणि मी खूप ध्यान देऊन बघत असतो पिक्चर, कोणाला सांगत नाही मी. आम्ही दोघं पण बघत असतो, प्रॉपर नॉलेज आम्ही पर्टिक्युलर बघून येतो. खरंच सांगत नाही लोकांना. तू सांग ना. काय सांगत नाही की माझा किती इम्पॉर्टंट आहे मी सांगत नाही. याचा रिव्ह्यू इम्पॉर्टंट आहे भैया. कळत काही नाही पण वळतं सगळं त्याला, त्यामुळे त्याचे रिव्ह्यू एकदम बघा सगळ्यांनी बघा यार. तर तुला वाटत नाही व्हिडिओ जरा लंब चाललाय थोडा, आपल्याला एडिटिंग व्हिडिओ तो यार हमारे साथ शीर आता तू चालला पुण्याला, मी तर चाललोय. बाकी ते पुण्याचा सीन आहे का तुला वाटतं पिक्चर मध्ये पुण्याचा सीन असणार काही? ऑफकोर्स यार, पुणे आय गेस म्हणजे कसं आहे माहिती का, ऑलमोस्ट आपले लाल किल्ला झाला, सॉरी लाल महल झाला, किंवा मग जेवढे केवढे किल्ले आहेत ना ते पुण्याच्या आजूबाजूलाच. म्हणजे तुम्ही हिस्ट्री बघायला गेलास ना. आणि काही संभाजीनगरचं आहे का त्याच्यामध्ये? ऍक्च्युली छत्रपती संभाजीनगरचा मेन सीन आहे, कारण की म्हणजे असू शकतो, कारण की औरंगजेब जो होता तो म्हणजे इथेच वारला तो, त्यामुळे मग त्या एक कोणता तरी पार्ट असू शकतो संभाजीनगरचा. बाकी जे अंदाजा सांगतोय तो काही नाही स्टडी तर आहेच माझा, पण औरंगजेब सांगितलं नाही स्टडी करता डीपली कुठे स्टडी, माहिती तर आहेच नाही यार, इथंच आहे त्याची खबर. कॉन्ट्रोवर्सी करतात लोक. कॉन्ट्रोवर्सी नाही यार, जी गोष्ट नाही ऍक्च्युली याच्यामध्ये दोघं बनून काही उपयोग नाही बनणार आहे, त्याची खबर तिथेच आहे. तुला एक हिस्ट्री सांगायचं झालं तर महाराजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या लेवलच्या वेदना दिलेल्या आहेत ना, म्हणजे त्याचे गुणगान करण्याचा तो लायकीचा नाही माझ्या मते तरी. हे माझं पर्टिक्युलर मत आहे. तुम्ही काही ठरवू शकता. ही गोष्ट एडिट करून कट का करना, पण जे माझ्या मनातलं आहे ते मी सांगणार की यार लायकी नाहीये. ते तिकडे ते पडले हे आहेत, काय म्हणतात रे त्याला, कबर वगैरे आहे. जसं यांना त्यांचे मत मांडायचा अधिकार आहे तसं तुम्हालाही तुमचे मत मांडायचा अधिकार आहे. गो इन द कमेंट बॉक्स आणि हवे तेवढे मत मांडा, पण मला शिवाय ना. आणि मी तुम्हाला तुमचे मत मांडायचा अधिकार देतोय, त्यामुळे माझ्या मताकडे वळू नका, कृपया तुमचे मत मांडा. मला तुम्ही जे कोणी शिव्या द्यायचे आहेत देऊन बघा, याला द्यायचे असेल द्या, ठीक आहे. माझंही मत आय अग्री विथ हिम, नो प्रॉब्लेम. माझ्या मतामध्ये जाऊ नका. तुमचे मत असतील ना डेफिनेटली यू कॅन गो विथ दॅट. मी पर्सनली रीड पण करणार आणि अनाउन्सही करू शकतो. इफ जर मी संभाजी महाराजांना सपोर्ट करतोय तर मग माझ्या मनात त्या एका पर्टिक्युलर नावाला, इफ जर छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे यार खूप म्हणजे मी काय करणार यार, मी त्यांना मानतोय, ते त्यांना जर मी दैवत मानतोय शिवाजी महाराजांनंतर, तर मी एका पर्टिक्युलर व्यक्तीचं गुणगान किंवा मग त्याच्याबद्दल आदर व्यक्त नाही करू शकत. ही माझी पर्सनॅलिटी. म्हणजे त्यांना औरंगजेब यांचे म्हणजे नाही यार, मनातून नाही निघत ते यार. तो माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे. तुम्हाला जर काही वाटलं तर तो तुमचा पर्टिक्युलर प्रश्न, बरोबर. आणि तुम्हाला जर काही वाटलं तर मग तो आमच्या सगळ्यांचा पर्टिक्युलर प्रश्न. म्हणजे गुणगानवाले जर म्हणजे ठीक आहे यार, ज्याचं त्याची हे असते, पण मी नाही करणार.
तुम्ही तुमचं काही करा. बाकी यांनी त्यांचे मत मांडले, तुम्हाला हवंय ते मांडू शकता तुम्ही. धन्यवाद फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. फ्रॉम छत्रपती संभाजीनगर, RJ विक्रम. कोणात? हर्षल कुलकर्णी. हर्षल कुलकर्णी. कुलकर्णी नाही, कुलकर्णी. कुलकर्णी मग क्या कुलकर्णी बनेगा रे तू? अरे कुलकर्णी. कुलकर्णी काय कुलकर्णी? कुलकर्णी थंड करणे. थंड करायला येतं. तू नीट पांचट जोक तू ऐक. कुलकर्णी. कुलकर्णी. करणी. 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 कुलकर्णी. आणि कुलकर्णी. दिस इज हर्षल कुलकर्णी अँड दिस इज RJ विक्रम. तुमचे मत मांडा. बिनधास्त. भांडायचं असेल तर भांडा. मला नका भांडू. एकमेकांशी भांडायचं काय त्याच्यामध्ये? आपलंच आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. बंद करायचं वाटतं तर आहे मला बंद करू. तसे वोटाधिकार जास्त वाढवू नको ना, ते स्टोरेज फुल होत.